नमस्कार. मागच्या अनेक दिवसामध्ये मार्केटमधली जी परिस्थिती आहे त्यावर अनेकांचं असं मत होतं की मी एखादा व्हिडिओ टाकणं गरजेचं आहे आणि नक्कीच मला या संदर्भात महत्त्वाच्या काही विषयांवर आपल्या सगळ्यांशी बोलायचंच होतं, म्हणून मी आजचा व्हिडिओ टाकतो आहे. शांतपणे ऐका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मार्केट आत्ताच्या सिच्युएशनला कुठे आहे, जिओपॉलिटिकल सिच्युएशनने भविष्यात काय होणार आहे, हा पहिला मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की म्युच्युअल फंड्समध्ये असलेली गुंतवणूक काय होईल, आणि पहिल्या मुद्द्याला अनुसरून AI आल्यानंतर मार्केटची परिस्थिती काय असेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर जिओपॉलिटिकल सिच्युएशन मच बेटर आहे, मस्ट कंट्रोलमध्ये आहे. ट्रेड डील साईन होत आहेत. चायना आणि US ची पण ट्रेड डील लवकरच होईल. यासारख्या अनेक चांगल्या गोष्टी या मार्केटमध्ये होत आहेत. साहजिक आहे, मागच्या 1-1.5 वर्षामध्ये मार्केट ज्या पद्धतीमध्ये खाली होतं ते तसंच त्याच्यातून रिकव्हरी करण्यासाठी आत्ता हे पुढचे 6 महिने गरजेचे आहेत. या 6 महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीमध्ये ग्रोथ होईल. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की भारताचं मार्केट मागच्या 1.5 वर्षामध्ये एका साईडवेजला आहे असं आपण म्हणू शकतो, कारण की 1.5 वर्षामध्ये मार्केट 26,200 ते 22,000च्या दरम्यान राहिलं, 22-23,000च्या दरम्यान. आणि मागच्या जर 6 महिन्याचा जर विचारात घेतलं तर मार्केट हे 24,800 ते 26,000च्या दरम्यान 1200 पॉईंट 1400 पॉईंटमध्येच प्लस मायनसमध्ये खेळतो आहे. याच्यामध्ये सगळं चांगलं असताना अचानकपणे AIच्या संदर्भामध्ये बातम्या यायला लागल्या. लक्षात घ्या, AI आल्यानंतर IT कंपन्या बंद पडणार नाही. थोडीशी मॅनपॉवर कमी होईल, परंतु जे लोक अपग्रेड करतील ज्या कंपन्या अपग्रेड करतील त्या नक्कीच राहतील. अनेकांचं म्हणणं आहे AI आल्यामुळे IT स्टॉक पडतील. काही नाही, असा आपण विचारात का घेतो आहे. इन्फोसिससारखी कंपनी AI आल्यानंतर बंद पडली असं होणार आहे का? तर कदापि नाही. कंपनीला स्वतःमध्ये स्किल डेव्हलपमेंट करण्याची गरज असेल. प्रत्येक एम्प्लॉईला स्वतःमध्ये स्किल डेव्हलपमेंट करावी लागेल. AI टूल बनवावं लागेल. AI टूलसाठी ज्या काही त्यांच्या जे काही अपडेशन्स असतील ते त्यांना करावे लागतील. ज्यावेळेस IT कंपनीज आल्या होत्या, ज्यावेळेस PC आले होते, ज्यावेळेस कम्प्युटर आले होते, ज्यावेळेस लॅपटॉप आले होते, ज्यावेळेस स्मार्टफोन आले होते, प्रत्येकाने ह्याच गोष्टी बोलत गेल्या. ट्रेंड हा प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टीचा येत असतो. ज्यावेळेस रोबोट्स आले होते त्यावेळेसही लोकांनी तेच बोलले नाही. लक्षात घ्या, डेव्हलपमेंट ही नक्कीच समाजासाठी, कुठल्याही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगलीच असते. त्यामुळे जे रूटीन चालू आहे ते चांगलंच असणार आहे. AIमुळे माझं स्वतःचं असं मत आहे की मार्केट खाली येणं किंवा IT कंपन्या खाली येणं ही फक्त पॅनिक सिच्युएशन क्रिएट केल्यामुळे होतो आहे. डाऊन द लाईन ह्या सगळ्या गोष्टी सेटल होण्यासारख्या आहेत. जर AIमुळे जर प्रॉब्लेम असते तर अमेरिकेचा जो IT इंडेक्स आहे तो एवढा खाली आला असता की विचारता सोय नाही. आणि मागच्या काही दिवसापासून अमेरिकेचा IT इंडेक्स हा कंटिन्युअस लाईफ हाय देत आला आहे. साधा अमेरिकेचा रसल जो इंडेक्स आहे, म्हणजे जो स्मॉल कॅप इंडेक्स आहे, तो सुद्धा ग्रोथ देतो आहे. लक्षात घ्या, ह्या पॅनिकनेस इंडियन मार्केटमध्ये क्रिएट झाल्या आहेत. बट डोंट वरी, फ्युचर आहे. आपण म्युच्युअल फंडमध्ये केलेली गुंतवणूक ही शॉर्ट टर्मसाठी नाही. म्युच्युअल फंड डेली मार्केटवर बघून ट्रेड करण्यासारखी गोष्ट नाही. कृपया याची नोंद घ्या. कारण आपल्यासारखे सर्वसामान्य मध्यमवर्गीय हाच विचार करतो की अरे मी गुंतवलेले पैसे थोडे कमी झाले, थोडे जास्त आले. सॉरी, मार्केटचा हा पार्ट अँड पार्सल आहे. कधी पैसे कमी होतील, कधी पैसे वाढतील, परंतु त्याला एंट्री आणि एक्झिटसाठी मी काही कॅल्क्युलेशन्स बसवलेले आहेत. आजही माझ्या कॅल्क्युलेशनच्या खालचा स्टॉप लॉसपर्यंत मार्केट गेलेलं नाही आहे. माझ्या कॅल्क्युलेशनच्या वरती जसं मार्केट जाईल तसं मी समोरून तुम्हाला सांगेल की आपण पैसे बुक करूया. आत्ता काम अँड कूल स्टे राहा, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत राहा. मी तर आत्ताही सांगेल की आजही 25,500-600च्या दरम्यानची जी लेवल आहे
ती सुंदर लेवल आहे इन्व्हेस्टमेंटसाठी. आपण दिवाळीपर्यंत लवकरच 30,000पर्यंतचा निफ्टी बघतोय, हे मी परत एकदा सांगतोय. मेटल इंडेक्समध्ये पडझड सुरू झालेली आहे. ही चांगला स्टेप आहे आपल्या इक्विटी मार्केटसाठी, हेही मी तुम्हाला सांगतो. कारण की मेटलमध्ये स्पेशली गोल्ड अँड सिल्वरमधला पैसा तिकडचे इन्व्हेस्टर प्रॉफिट बुक करून लवकर इक्विटी मार्केटमध्ये यायला सुरुवात करतील. इक्विटी मार्केट ज्या पद्धतीमध्ये वाढेल, त्याच्या ज्या लेवल्स वाढतील, त्यानंतर साहजिकच आहे म्युच्युअल फंडचे रिटर्न्स देखील आपल्याला अजून चांगल्या पद्धतीत आलेले दिसतील. याबद्दल अजून काही माहिती हवी असल्यास मला नक्की संपर्क करा. आज इथंच थांबतो. स्वाभिमानाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.